वेलकम टू ऑल इन आय टी लेक्चर. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की व्हॉट इज मीन बाय ई कॉमर्स अँड व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ई कॉमर्स. त्यालाच रिलेट करणारा नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स. सो बेसिकली ट्रॅडिशनल कॉमर्स काय असतं, तर ट्रॅडिशनल कॉमर्स कन्सर्न बाईंग and selling of goods and services through the personal interaction. म्हणजेच जे आपण मॅन्युअल कम्युनिकेशन किंवा मॅन्युअल बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस करतो, इट इज नथिंग बट अ ट्रॅडिशनल कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हणजे काय, आपण पाहिलं होतं की ई कॉमर्स इज नथिंग बट अ बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. सो ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ई कॉमर्स ही पूर्णपणे ऑनलाईन रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे आणि ट्रॅडिशनल कॉमर्स ही पूर्णपणे मॅन्युअल ॲक्टिव्हिटी आहे की ज्या दोन्ही प्रोसेसमध्ये बाईंग आणि सेलिंग होतं गुड्स अँड सर्व्हिसेसचं, बट एकामध्ये मॅन्युअली होतं आणि एकामध्ये व्हाया इंटरनेट होतं. सो आता आपण डिफरन्स बघूयात. फर्स्ट पॉईंट बघा काय दिलं आहे, ट्रॅडिशनल कॉमर्स इज फोकस ऑन द एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू पर्सनल इंटरॅक्शन, सो इट इज अ मॅन्युअल. तर ट्रॅडिशनल कॉमर्सला काय म्हटलं आहे आपण, तर ते कशावरती फोकस करतं, इट इज अ एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू पर्सनल इंटरॅक्शन. म्हणजेच ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपण पर्सनली एखादी गोष्ट आपल्याला बाय करायची असेल किंवा सेल करायची असेल तर सेलर आणि बायर हे दोघं एकमेकांसमोर येतात आणि त्या दोघांमध्ये मॅन्युअली प्रोडक्टचं एक्सचेंज होतं. तर ई कॉमर्समध्ये काय म्हटले, ई कॉमर्स इज अ ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आर ऑनलाईन व्हाया इंटरनेट अँड कॅन बी कन्सिडर्ड ॲटोमॅटिक. म्हणजे ई कॉमर्समधल्या प्रत्येक जे बाईंग आणि सेलिंगची ॲक्टिव्हिटी होती ती कशी असते, ऑनलाईन असते आणि ॲटोमॅटिक असते. ठीक आहे. सेकंड डिफरन्स बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स मोस्टली ड्युरिंग द डे. म्हणजे ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपण कुठल्याही प्रोडक्टला बाय आणि सेल करायला गेलो तर तिथं वर्किंग आवर्स डिफाईन केलेले असतात. जसं की आपलं कॉलेज हे दिवसात सुरू असतं, सकाळी 10 ते संध्याकाळी 5, किंवा कुठलंही एखादं शॉप बघा त्याला पर्टिक्युलर दिलेला टाईम असतो, लाईक सकाळी 10 ते संध्याकाळी 5 आणि सॅटर्डेला हाफ डे असतो, संडेला पूर्णपणे ऑफ असतं. आता ई कॉमर्सला काय म्हटलं त्यांनी की ई कॉमर्स इज अ 24/7, इट कॅन बी डन व्हाया एनी टाईम डे अँड नाईट. सो ई कॉमर्स हे काय 24 hours अँड 7 डे ऑन असतं. जसं की आपण कुठल्याही एका वेबसाईटला जर संडेला रात्री 12 वाजता ओपन केली तर ती चालू असते. असं कधीच होत नाही की पर्टिक्युलर वेबसाईट ही असा मेसेज दाखवते की आज वेबसाईट सकाळी 10 ते संध्याकाळी 12 बंद राहील कारण वेबसाईटला सुट्टी आहे. वेबसाईट कधीही सुट्टी घेत नाही. ते तुम्हाला 24 तास आणि दिवसातले 7ही दिवस आणि वर्षातले 365 दिवस आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत राहते. ठीक आहे. सो थर्ड डिफरन्स आहे, ॲज फार ॲज कस्टमर इंटरॅक्शन आर कन्सर्ड ट्रॅडिशनल कॉमर्स प्रोव्हाइड फेस टू फेस इंटरॅक्शन. म्हणजेच ट्रॅडिशनल कॉमर्स थ्रू जर आपल्याला एखादा बिझनेस करायचा असेल किंवा प्रोडक्ट बाय आणि सेल करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल इंटरॅक्शन करावं लागतं. मीन्स बायरला जर कुठलं प्रोडक्ट बाय करायचं असेल तर त्याला सेलरकडंच पर्सनली जावं लागतं. ते दोघं प्रोडक्ट एक्सचेंज करू शकतात आणि बायर जो असतो तो प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर किंवा त्याला पैसे देण्याच्या अगोदर ते प्रोडक्ट फील करू शकतो, टच करू शकतो. बट इन ई कॉमर्समध्ये काय म्हटले, ई कॉमर्स कॅन बी टर्म्ड ॲज अ स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. म्हणजेच ई कॉमर्समध्ये जे पण असेल कम्युनिकेशन ते कसं असतं, स्क्रीन टू फेस इंटरॅक्शन. फॉर एक्झाम्पल जर मला एखादा मोबाईल घ्यायचा असेल तर मला तो मोबाईल कम्प्युटरच्या, लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती बघावा लागतो आणि मग तो बघितल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड फॉर्म फिल करावा लागतो आणि मग तो ज्यावेळेस होम डिलिव्हरीने आपल्या घरी येईल तेव्हा त्याच्याशी रिलेटेड आपल्याला तो पर्टिक्युलर प्रोडक्ट ओपन करून बघता येतो. सो हा एक अगेन बॅरियर आहे. बट दिस इज अ डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल कॉमर्स अँड ई कॉमर्स इज दॅट ट्रॅडिशनल कॉमर्स कॅन provide face to face interaction and e-commerce can provide screen to face interaction. Next difference बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल लोकेशन
अँड ई कॉमर्स इज अ ग्लोबल अँड हॅज अ नो फिजिकल लिमिटेशन. म्हणजेच ट्रॅडिशनल कॉमर्स हे पर्टिक्युलर एरियासाठी असतं. जसं की आपण फॉर एक्झाम्पल मोता कलेक्शन हे फक्त बारामतीमध्ये आहे. त्याच्यामध्ये बाईंग आणि सेलिंग फेस टू फेस इंट्रॅक्शनने होतं. जर मी अमेरिकेत राहत असेल आणि तिथून मला मोता कलेक्शनमध्ये शॉपिंग करायची असेल ट्रॅडिशनल वेने, सो इट इज नॉट पॉसिबल की मी अमेरिकेतून शॉपिंग करू शकते. बट हे जर ई कॉमर्स थ्रू बघा, Amazon.com हे वेबसाईट आहे की तिचा स्कोप ग्लोबल आहे. कुठलीही ऑनलाईन शॉपिंगची वेबसाईट असेल त्या सगळ्या वेबसाईटचा स्कोप हा ग्लोबल असतो. त्या सगळ्यांथ्रू आपण जगाच्या पाठीवर कुठूनही कधीही आणि केव्हाही प्रोडक्ट बाय आणि सेल करू शकतो. सो जिओग्राफिकल लोकेशन ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय असतं, पर्टिक्युलर एरियासाठी असतं. बट ई कॉमर्समध्ये ग्लोबली आपण कुठूनही प्रोडक्ट बाय करू शकतो. नेक्स्ट बघा, मोड्स ऑफ पेमेंट इन ट्रॅडिशनल कॉमर्स इन्क्लूड कॅश, चेक अँड क्रेडिट कार्ड्स. म्हणजे ट्रॅडिशनल कॉमर्सने जर आपण एखादं प्रोडक्ट बाय करत असू किंवा सेल करत असू तर त्या बाईंगसाठी आपल्याला पैसे पे करण्याच्या मेथड कुठल्या आहेत, कॅश, चेक किंवा क्रेडिट कार्ड. आणि ई कॉमर्समध्ये मोड्स ऑफ पेमेंट कुठले आहेत, इन ई कॉमर्स मोड्स ऑफ पेमेंट्स आर बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड, ई वॉलेट, मोबाईल पेमेंट अँड मेनी मोर. आता तुम्ही म्हणाल की क्रेडिट कार्ड हे दोन्हीकडं पण आहे, ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये पण ई कॉमर्समध्ये पण. ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये क्रेडिट कार्ड आपण स्वॅप करू शकतो आणि तिथून बिल पे करू शकतो. सेम ई कॉमर्समध्ये पण क्रेडिट कार्ड आपण स्वॅप करू शकतो आणि बिल पे करू शकतो. आता ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये फेस टू फेस इंट्रॅक्शन असतं, त्याच्यामुळं आपण कॅश देऊ शकतो, चेक देऊ शकतो किंवा कार्ड स्वॅप करू शकतो. ई कॉमर्सचे जे मोड आहेत पेमेंटचे त्याच्यामध्ये बँके थ्रू मनी ट्रान्सफर करू शकतो, अगेन क्रेडिट कार्डने स्वॅप करू शकतो, ई वॉलेटने पेमेंट पे करू शकतो, मोबाईल पेमेंट और मेनी मोर असे ऑप्शन्स आहेत. लाईक आजकाल तुम्ही बघत असाल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम पे, ह्या सगळ्या ॲपचा यूज करून आपण प्रोडक्टसाठी पैसे पे करू शकतो विथ द हेल्प ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट डिफरन्स बघा, गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट विथ ट्रॅडिशनल कॉमर्स. आणि ई कॉमर्समध्ये दिले, इन ई कॉमर्स डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस टेक सम टाईम. आता गुड्स अँड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस इज इन्स्टंट इन ट्रॅडिशनल कॉमर्स असं का म्हटलेलं आहे, कारण जर आपण ट्रॅडिशनल कॉमर्सने कुठलंही प्रोडक्ट बाय करायला गेलो तर ते फेस टू फेस इंट्रॅक्शनमध्ये होतं. जसं की आपण प्रोडक्ट बाय केलं की आपल्याला लगेच त्याच्यासाठी पैसे पे करावे लागतात आणि आपल्याला त्याच मुवमेंटला ते प्रोडक्ट मिळून जातं. बट ई कॉमर्स ही थोडी लेंदी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ऑनलाईन प्रोडक्ट सर्च करतो, मग त्या प्रोडक्टसाठी ऑर्डर प्लेस करतो, ऑर्डर प्लेस केल्यानंतर पर्टिक्युलर सप्लायर त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला सप्लाय करतो आणि मग ते सप्लाय चेन थ्रू आपल्यापर्यंत यायला मिनिमम 3 to 4 days लागतात आणि मग त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट आपल्या हातामध्ये येतं. सो मग ई कॉमर्समध्ये डिलिव्हरी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ही थोडा टाईम घेते आणि ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये हे विदिन टाईम किंवा त्या सेम टाईमला पॉसिबल आहे. सो आता लास्ट डिफरन्स आहे ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्सचा, की ट्रॅडिशनल कॉमर्स स्कोप इज अ लोकल अँड ई कॉमर्स स्कोप इज अ ग्लोबल. सो लोकल आणि ग्लोबल तुम्हाला माहीत असेल, लोकल म्हणजे एका पर्टिक्युलर एरियासाठी वापरले जातं आणि ग्लोबल मीन्स ओव्हरऑल वर्ल्डसाठी वापरले जातं. जसं की मी सांगितलं होतं, मोता कलेक्शनमध्ये जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर बारामतीच्या जवळचे किंवा मोस्टली पुणे जिल्ह्यातले पीपल येऊन शॉपिंग करू शकतात. बट Amazon.com वरती जर आपल्याला शॉपिंग करायची असेल तर जगातल्या कुठल्याही एरियामधले लोक कधीही केव्हाही त्या पर्टिक्युलर वेबसाईट थ्रू शॉपिंग करू शकतात. सो ट्रॅडिशनल कॉमर्सचा स्कोप काय आहे, लोकल आहे आणि ई कॉमर्सचा स्कोप काय आहे, ग्लोबल आहे. तर ट्रॅडिशनल कॉमर्स हे लिमिटेड एरियासाठी वापरलं जातं आणि ई कॉमर्स हे ओव्हरऑल वर्ल्डसाठी वापरलं जातं. खूप सिम्पल वर्डमध्ये डिफरन्स त्यांनी दिलेला आहे बुकमध्ये. तुम्हा सगळ्यांना आय होप हे ऐकून समजेल. बट जर कोणाचे काही डाऊट्स असतील तर प्लीज आपला जो व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही तुमच्या क्वेरी राईट करा, त्याला डेफिनेटली ॲन्सर मिळेल. आणि हा डिफरन्स जो आहे तो जी तुम्ही नोटबुक बनवली आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या. थँक्यू.